नमस्कार मित्रांनो, मी प्रभू शिवण पुन्हा एकदा मी कोकणी ब्रो हे तुमचं स्वागत करते। तर आज आहे आपली टुर्नामेंट श्री जाखमचा क्रिकेट संघ कारिवणे आयोजित केलेला आहे कारविणे संघाने। तर बघूया कसा होता आपला आज शेवटचा आहे वर्षाचा दिवस हंगामाचा। तर बोलूया आपल्या क्रिकेट सामन्याकडे। बाय। तर फक्त आपला भाव भेटला बारक्या त्या भावाच्या गावचे टुर्नामेंट आहेत। कसा वाटतं त्याला वर्षाचा शेवटचा दिवस आणि संडे आहे। तर काय बोलायचं तुला ह्या सीझनबद्दल? कसा गेला तुझा सीझन? एकदम भारी गेला। तर लास्ट संडे आहे आज, आहे तो काय तो करून घ्यायचा लास्ट संडेला आणि एन्जॉयमेंट करा सर्वांनी। आज लास्टचा संडे वर्षाचा। हे आमचे माजी कर्णधार प्रतीक साठे, काय बोलायचं तुम्हाला या वर्षाचा सीझन कसा गेला तुमचा? मस्त गेला। 13-14 ट्रॉफ्या झाले सीझनला आणि आपल्या गावी आपल्या पोरांनी भरपूर मेहनतून चषक मारली आता ह्या सीझनला मेमध्ये। सकाळची पॉवर मारतोय पेटीटर। चला या आपला मित्र सुचित भुवड यांनी शॉट मारलेला आहे। युवराज कारुण्य संघाचे युवा गोलंदाज डॉट बॉल लवकर ये। ह्या वर्षाचे नवरदेव आणि RCB फॅन अनिल, काय बोलते तुमच्या आज फायनल आहे? तुम्हाला काय बोलायचं या फायनलबद्दल? आजच्या RCB विन होणार। तर आमची टीम लास्टच्या सीझनला प्रॅक्टिस करताना आमचे रोनक भाई कसा आहेस? काय बोलतो? बरं आहे ना? आमची टीम प्रॅक्टिस करताना आयुष शिगवान, उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे परेश शिगवण यांनी। तर प्रॅक्टिस करताना आपला गावसुरे संघ वर्षाचा लास्ट सीझनचा प्रॅक्टिस चालू आहे। तर बघता या साईडला टीम सर्व आलेले आहेत। थोडं मैदान ओला होतं म्हणून पाऊस पडला होता सकाळी, त्याच्यामुळे ओला होता म्हणून टुर्नामेंट थोडं लेट होते चालू। तर पहिला सामना चालू होते कारिवणे वर्सेस कलकवणे आणि त्या साईडला आडी आणि साकरोने। या मॅचचा पहिला बॉल वनडी। म्हणून काय पट्टा आहे का येऊ?
हे बंड्या तू जर त्या डोक्यावर ना तिकडं तू बॉल झाला. अरे त्याला अपील मागितलं तरी बोटवर गेला. लाडा इकडे घ्यायचा आता लॉंग लॉंग किती आहे तो पूछ पावर त्या भुरीवर पूछ ना. असं पावसाचं वातावरण आणि षटकार. हे काय झालं बघ तिथं. तुमचे झालो नाही कुठले कारवणे आणि कलकवणे. गेली मध्ये जाय. दोन घे उभा राहा. मला 13 झाला. उभा राहा. वाईट होता ना उभा राहा. राहुल संध्याकाळी हे टॉस झाला. हा टॉस राहुल तुझ्याकडे राहुल तू राहुल
अरे लावण्याला बोला घ्या. आर्यन कामके, रामदास कामले का बच्चा आर्यन कामके. आपल्या ह्याच्यात सगळं चांगला आहे. ते काय असेच आहेत ना. अरे समोर तयार होतो तसेच. चल 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 चल. सांगितलं समोर कोण आहे? लावला समोर कोण आहे? 3 कामके ऑन फायर. कुंबळे रामदास कांबळे यांचा पोरगा आर्यन कामके. कांबळे गप. आणि दुसरा लंबू कामके यांची पोरं. दोघांनी पण दोघांनी कॅच पकडलेत. आपल्या भावाला सपोर्ट केलेला आर्यन कामकेला. कामके ब्रदर्स गालसुरे संघाकडून पुन्हा एकदा कामके. पुन्हा एकदा कामके ब्रदर्सना चान्स होता विकेटचा, पण आमचे कीपर बीट झालेत. त्यांच्या हाईटवरून गेलेला आहे. कॅच आहे रे, कॅच आहे जिगो. बनव अरे षटकार. कुंबळे चल बॉल घ्या. जीव आहे बॉल. वन डे. अरे गेला पाठी. मस्त रे. मुंबईला येणार ते, कोकणातनं दुबईत जाणार. शाबा प्रथम. स्वप्नी बाजू. अण्णा बडवा कुठं आहे? स्टॉप कर. हा अरे शाबाश. नाही अरे नाही देणार तो. आहे ना लवडा. तुला काय करायचं? येईल कसा सांगतो आल्यावरती. शाबाश रे प्रथम. अरे हा कुठला मलनकरी. रिक्षा तू बघायचं जायला. विकेट आहे. मलनकरी आपल्या वाईटवाडी संघाचे आदेश भाऊ मलनकरी. चंदू यांचे मित्र. तोडतो नाही टाकतो. बोलो शाबाश. मस्त.
हाय जाऊ. बॅट जवळ द्याला ना कॅच आहे वाटतं. अरे काय रे एक ना बाहेर. अरे काय कॅच आहे. आउट. असं टाक. ये रे शाबाश काम के. त्यांची माहिती पाहिजे असं त्यांना. हा बघ हे काय हे काय हे काय एकच एकच रन आहे. अरे 15. टप्प मार गपचूप टाक बस टप्प. असं टाक चल. अरे सावा. कालसुरे संघ विजयी 14 रनांनी विजयी झाले. दोन बॉल 11 रनची गरज आहे. प्रथम बॉलिंग टाकत आहे. बघूया काय करतो बॅट्समॅन. बक्षीस वितरण होतंय आता. या ऐका ना. शाबाश प्रथम वेल प्लेड. कालसुरे संघ प्रावीण्य प्रवेश देऊन आणि प्रथम क्रमांक पटकवलेला आहे कारविणी संघामध्ये आणि आपला उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे प्रथम गजमल. कालसुरे संघाचा उत्कृष्ट गोलंदाज. इकडे बघ आज नुसता धूर. द्वितीय क्रमांक आलेला आहे. आपले बाजूचे गाव आहेत दिव्यागड संघ. नंदू वेल प्लेड. द्वितीय क्रमांक दिव्यागड संघाने पटवले आहे आणि उत्कृष्ट फलंदाज असे ठरलेले आहेत नंदू दिव्यागड संघाचे. कालसुरे संघाचा उगवता सितारा आर्यन कांबले मालिकावीरचा मानकरी ठरलेला आहे. आर्यन कामके. चतुर्थ क्रमांक पटकवलेला आहे आपल्या बाजूचे गाववाले बाणगंगा संघ यांनी चतुर्थ क्रमांक पटकवलेला आहे. तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत नवलादेवी हसोळ.
राजापूरमध्ये आलेले आहेत. नवलादेवी रसोलगाव हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. 32 संघामध्ये प्रवेश घेऊन आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत दिव्यागड संघ. आलंय थांब. गावचुरी संघ सेलिब्रेट करताना एन्जॉय. आणि 32 संघामध्ये प्रवेश करून जो मान मिळवलेला आहे गालसुरे संघाने प्रथम क्रमांकाचा पटकवलेला आहे गालसुरे संघ. हरताना बारक्याला कसा वाटतं बारक्या? आजचा नियोजन तुला कसा वाटला? एकदम भारी. तू चांगला सपोर्ट दिलास आम्हाला, धन्यवाद त्याच्याबद्दल. तर तू आमच्यासमोर हरला तर कसा वाटतं तुला आता?